नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असूनही विरोधकांनी त्याच्यावरती कामकाजावरती बहिष्कार टाकलेला होता आणि त्याच विषयावरती आणि अर्थसंकल्पाविषयी मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आपण आज निमंत्रित केलंय आमदार विवेक पंडित यांना. नमस्कार. मी आपलं स्वागत करतो आमच्या या कार्यक्रमात. पहिले तर मला भाऊ हेच विचारायचं आहे की अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्पावरती 6-7 दिवस किमान चर्चा ही होणं अपेक्षित असताना सुद्धा लगेचच दुसऱ्या दिवशी सर्वच्या सर्व विरोधक हे बाहेर पायऱ्यांवर बसून राहिले आणि कामकाजावर बहिष्कार टाकला. असं काय घडलं की एवढा बहिष्कार टाकावा लागला? महाराष्ट्राच्या विधानसभेचं हे 75वं वर्ष आहे आणि संयुक्त महाराष्ट्र झालेला हे 50 वर्ष पूर्ण होतं. सुवर्ण महोत्सव वर्ष आहे आणि अभूतपूर्व असा गोंधळ जो महाराष्ट्राच्या विधानसभेने यापूर्वी कधीही पाहिलेला नाही असा वित्तमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी झाला. आणि त्याला कारण स्वाभाविक होतं. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी आपल्याला आठवत असेल तर एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की पहिल्या दिवशी जो प्रश्न उपस्थित केला होता अधिवेशनाच्या की ज्या विविध समित्या मतदारसंघामध्ये कार्यरत असतात आणि ज्याचे विधानसभा सदस्य हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तो अधिकार शासनाने स्वतःकडे घेतला आणि पालकमंत्री नेमतील ते अध्यक्ष असतील असा अन्यायकारक निर्णय घेतला गेला. माननीय अध्यक्षांनी शासनाला निर्देश दिले होते की 2 दिवसामध्ये याबद्दलचं धोरण आपण जाहीर करा. ते अधिवेशन संपेपर्यंत जाहीर केलं गेलं नाही आणि त्यानंतरच्या काळामध्ये मधल्या काळात अधिवेशनाच्या दरम्यानच्या हे विधानसभा सदस्यांना न नेमता आणखी काही लोकांच्या नेमणुका त्यावर झाल्या. तो मुद्दा सर्वात महत्त्वाचा सुरुवातीला उचलला गेला आणि त्यावर काही मंत्रिमंडळातले सदस्य हे ताठर भूमिका त्यांनी घेतली आणि विधिमंडळ सदस्यांना त्यावरून अध्यक्षपदावरून दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचा निषेध म्हणून आणि एकूण विरोधकांच्या असं लक्षात आलं होतं की विभागीय असमतोल ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा पक्षीय असमतोल सुद्धा या शासनाने तयार केलेला आहे आणि झुकतं माप काही मतदारसंघांना विकास कामासाठी देऊन विशेषतः विरोधक किंवा सत्ताधाऱ्यांच्या मधले सुद्धा काही विशेषतः काँग्रेसच्या आमदारांच्यावर अन्याय झालेल्याची भावना ही काँग्रेस सदस्यांच्या मध्ये आणि सर्व विरोधकांच्या मध्ये होती. त्याला वाचा फुटली आणि त्यावेळेला आधी तुम्ही संजय गांधी निराधार योजना जी राज्यातल्या दुर्बलांसाठी सर्वात महत्वाची आहे आणि ज्या समितीचं अध्यक्षपद हे विधानसभा सदस्यांकडे असतं तर त्याबाबतचा निर्णय घ्या आणि मग तुम्ही भाषण सुरू करा असं त्या दिवशी सकाळी ज्या वेळेला सत्र सुरू झालं त्याच वेळेला सांगण्यात आलं होतं. म्हणजे मधल्या काळामध्ये 3-4 तास शासनाकडे होते परंतु त्याचा उपयोग काही झाला नाही आणि वित्तमंत्र्यांनी आपलं भाषण सुरू केलं. माननीय मुख्यमंत्रीही त्यावेळेला सभागृहामध्ये होते, दोन्ही वेळेला होते. त्यांनीही कोणता हस्तक्षेप केला नाही. संसदीय कार्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही. 10 मिनिटं गोंधळामध्ये गेली, स्थगित झालं. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झालं तरी सुद्धा याबाबतचा निर्णय झाला नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे विरोधी बाकावरचे सदस्य चिडणं हे मी स्वाभाविक होतं असं म्हणेन की जर प्रतिसादच शासन देत नसेल आणि अन्यायकारक अशा पद्धतीची वागणूक पक्षीय पातळीवरची वागणूक ही जर शासनातर्फे दिली जात असेल तर ती निषेधार्ह आहे. कारण निवडून आलेला सदस्य हा सुद्धा सर्व त्या भागातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि जरी त्या भागातला सदस्य सत्ताधारी नसेल तरी त्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित असणारी माणसं व्यक्ती असतातच. त्यामुळे हा अन्याय त्यांच्यावरही आहे. तर ते स्वाभाविक होतं असं मी म्हणेन. आणि त्यावेळेला जो काही गदारोळ झाला तो आपणही पाहिलेला आहे, आपण दाखवलेला आहे. मला असं वाटतं की त्याचं समर्थन जरी करता आलं नाही तरी सुद्धा ते जे असंसदीय होतं अशातला भाग नाही. काही म्हणजे असंसदीय जरी नव्हतं तरी बाहेर जे याच्यातून मत तयार होतं त्याच्यात ते असं व्हायला लागलं की विरोधी पक्षांना समितीचं अध्यक्षपद मिळवण्यामध्ये जास्त रस आहे आणि त्यासाठी त्यांनी हा प्रेस्टिज इश्यू केला. अर्थसंकल्प मागे राहिला तरी चालेल हा असा भ्रम कदाचित झाला असण्याची शक्यता आहे. परंतु विरोधी पक्षाचे सदस्य जे मागत होते तो लेजिटिमेट राईट आहे त्यांचा की तुम्ही जे आतापर्यंत प्रथा परंपरा नियम याबद्दलचं म्हणता त्यांना निलंबित करताना सांगितलं गेलं की सभागृहाची अप्रतिष्ठा त्यांनी केली. त्या सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळणं हे पहिल्यांदा शासनाचं काम आहे.
कारण ते शासनाच्या ट्रेजरी बेंचमध्ये बसलेले आहेत. सभागृह चालवणं, शासन चालवणं ही जबाबदारी त्यांची आहे. तेव्हा न्यायाने त्यांनी वागणं अपेक्षित आहे. जर ते अन्यायच करत असतील तर विरोधकांनी कोणती शस्त्र वापरायची हा सुद्धा शेवटी प्रश्न शिल्लक राहतो. म्हणजे माझ्यासारखा सदस्य की ज्याला प्रथा, परंपरा, संकेत याचा सन्मान करावा, हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे, त्याचा अवमान होऊ नये असं मनापासून सतत वाटतं आणि त्या पद्धतीने मी आतापर्यंत वागत आलेलो आहे. तरी सुद्धा शासनाचं एकूण जे काही प्रतिसाद पाहिला तर विरोधकांनी हतबल होऊन बसायचं का, हाही माझ्यासमोर प्रश्न शिल्लक राहतो. त्यामुळे विरोधी सदस्यांनी त्या दिवशी ही मागणी केली की अर्थसंकल्प मांडू द्या, मांडा, आम्ही स्वागत करतो त्याचं, पण याचा निर्णय तरी तुम्ही आधी जाहीर करा. कमीत कमी आज संध्याकाळपर्यंत सांगाल असं तरी सांगा. या कशालाच प्रतिसाद न देता ज्या वेळेला रेटून नेलं जातं कामकाज, आणि अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत, आपण चर्चेमध्ये त्याच्याबद्दल बोलू, की कामकाज रेटून नेण्याचा जो काही ट्रेंड आता कल आलेला आहे हा घातक आहे, लोकशाहीला घातक आहे. आणि त्या दिवशी वित्तमंत्र्यांच्या भाषणामध्ये आलेला अडथळा हा अभूतपूर्व होता, इतिहासाला तो पहिल्यांदा होता. याची शरम वाटावी सर्वांना अशा पद्धतीचाच होता. परंतु याला जबाबदार सर्वस्वी शासनकर्ते आहेत असं मी निश्चितपणे म्हणेन, कारण त्यांनी प्रतिसाद जो द्यायला पाहिजे होता तो प्रतिसाद दिला नाही. आणि त्यामुळे हे झालं. वस्तुतः अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्याची चर्चेची सुरुवात ही विरोधी पक्ष नेतेच करतात, ही प्रथाच आहे. किंबहुना जे अर्थसंकल्पातले विषय आहेत ते सुद्धा विरोधी पक्षांच्या गटनेत्यांच्या संमतीनेच कोणत्या चर्चा घ्यायच्या हे ठरवलं जातं. त्याच मुद्द्याकडे शेवटी वळायचंय की सभागृहात नसेल अर्थसंकल्पाची चर्चा झाली, पण आपण तर इथं नक्की करू शकतो. आपण जसं म्हटलात की लोकशाही च्या मूल्यांचीच पायमल्ली होईल का अशी एक भीती वाटायला लागते. हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर सुद्धा असंच वाटतंय की हा अनर्थ संकल्प आहे का. 1,00,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर असते आणि 48,000 कोटी रुपये 41,000 कोटी रुपये फक्त प्लॅन्ड एक्सपेंडिचर आहेत. तर काय याच्यामधून लोकांपर्यंत जात आहे का, हे रेटून नेण्याचाच हा एक भाग आहे. हा गेल्या काही वर्षामध्ये आपल्या राज्यावर आलेलं मी संकट आहे असं म्हणेन, म्हणजे जनतेवर आलेलं हे संकट आहे. कारण अजूनही स्वातंत्र्याच्या आता स्वातंत्र्याला जवळपास 70 वर्ष उलटून गेलेली आहेत. अशा वेळेला मूलभूत समस्या ज्या आहेत त्या तशाच आहेत. उदाहरणार्थ रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, ज्या आपण स्वातंत्र्यानंतर सोडवणं अपेक्षित होतं. म्हणजे विकासाचा खर्च हा या कामांच्यावर व्हायला पाहिजे. त्याच्याऐवजी सरकार चालवण्यासाठीचा खर्च होतो आहे. आणि त्याचं जे माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांनी एक कल्पना मांडली होती, झिरो बजेट. ती कल्पना खरोखर चांगली होती, परंतु ती काही पुढे रेटली गेली नाही. की आज आपण जे काही चालत आलेलं आहे, आपण अनेक ठिकाणी जर पाहिलं किंवा मंत्रालयातल्या फाईल्स जर आपण पाहिल्या तर त्या फाईलवर 7 ते 8 जणांच्या सह्या असतात. कक्ष अधिकारी, अवर सचिव, सचिव, प्रधान सचिव, मग राज्यमंत्री, मग मंत्री. म्हणजे ही जी उतरण आम्ही संपूर्ण तयार केली आहे या नव्या संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये, याच्यामध्ये काही बदल होण्याची आवश्यकता आहे की नाही. म्हणजे जो काही भार आमच्यावर आहे, जी लायबिलिटी आम्ही आमच्या संपूर्ण शासकीय यंत्रणांची क्रिएट केलेली आहे, अशी अनेक खाती आपल्याकडे आढळतील की ज्या खात्यामध्ये मनुष्यबळ खूप आहे परंतु त्यांना निधी नसल्यामुळे काम नाही. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये हे दाखवण्यात आलं होतं की सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, नंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुप्रिटेंडिंग इंजिनियर, एका नंतर त्याच पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम खातं जिल्हा परिषदेकडे, त्यांचेही ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. मग हा जो स्टाफ आम्ही निर्माण केला तो नको असं माझं म्हणणं नाही, पण मग त्यांना काम जे पाहिजे तो निधी दिल्याशिवाय त्यांना काम होणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी काही कार्यालयांच्यामध्ये हे ज्युनियर इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर हे पत्ते खेळताना आपण पाहिलेले आहेत, कारण त्यांना काम नाहीये. म्हणजे वस्तुतः ही जी यंत्रणा आम्ही निर्माण केली ती यंत्रणा चालवण्याकरता आम्ही फक्त आज आमचा अर्थसंकल्प खर्ची पडतो. यावेळेस आपण जर पाहिलं तर 1,08,000 कोटी रुपये हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर जो आहे, योजनेतर खर्च, त्याच्यावरती होतोय, ज्याला आपण विकासेतर खर्च म्हणतो. आणि जो डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर आहे तो 45,000 कोटीचा आहे. आणि हा 45,000 कोटीमध्ये सुद्धा वेतन आहे, म्हणजे नव्याने तयार झालेले जे आहे ते आहेच.
त्यामुळे आम्ही याचं संपूर्ण झिरो बजेटिंग करून राज्य नव्या पद्धतीने आम्ही कशा पद्धतीने त्याचं रिऑर्गनायझेशन करणार आहोत याचा विचार जर झाला नाही तर केवळ राज्य शकट हाकलण्यासाठी कर जमा करणं एवढंच नाही तर कर्जही घेणं. आश्चर्याची गोष्ट तुम्हाला अशी वाटेल की गेल्या वर्षी 14,000 कोटी रुपयाचं व्याज आम्हाला भरायचं होतं. 14,000 कोटीचं व्याज भरण्याकरता आम्ही कर्ज घेतलं आणि त्यातलं फक्त 7,000 कोटीचं व्याज आम्ही भरलं. 7,000 कोटीचा व्याजाचा अनुशेष आमचा राहिला. म्हणजे यावर्षी आम्हाला 7,000 कोटी अधिक मागच्या वर्षाचं व्याज एवढं आम्हाला द्यावं लागेल. आपण कर्जाचं प्रमाण जर पाहिलं तर या सगळ्याच मुद्द्यांकडे आपल्याला वळायचं आहे, पण आता वेळ झालेली एक छोट्याशा ब्रेकची.